इचलकरंजी शहरातील 23 घोषित झोपडपट्टीतील लाभार्थ्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळावं, तसेच नेहरूनगर भागातील नागरिकांना व दुकानदारांना फाळा लावण्यासाठी उपनगराध्यक्ष रवी राजपुते यांनी महापौर उदय धातुंडे यांना निवेदन दिलं होतं। त्याप्रमाणे 30 एप्रिलला झालेल्या महासभेमध्ये कागल व जयसिंगपूर कोल्हापूर धर्तीवर प्रॉपर्टी कार्ड कशा पद्धतीने दिलेली आहेत हे पाहण्यासाठी महापौर उदय धातुंडे, उपमहापौर अनिल लाळ्या, अतिरिक्त आयुक्त व उपायुक्त, सहाय्यक संचालक, नगर रचनाकार, सर्व्हेयर रवी राजपुते, गटनेते विठ्ठल चोपडे, विरोधी पक्षनेते उदयसिंह पाटील यांची समिती नेमली आहे। या संदर्भातील पत्र व नेहरूनगरमधील दुकानदार व लाभार्थी यांना फाळा लावण्यासाठी केलेला ठराव लाभार्थ्यांच्या हातात सुपूर्द करण्यात आला। त्यावेळी महापौर झोपडपट्टी धारकांना प्रॉपर्टी कार्ड देण्यासाठी आमदार डॉक्टर राहुल आवाडे, माननीय आमदार प्रकाश आवाडे, माननीय आमदार सुरेशराव हळवणकर यांच्या मदतीने झोपडपट्टीतील राहणाऱ्या लाभार्थ्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळवून देणार। त्यावेळेस महापौर, उपमहापौर, गटनेते विठ्ठल चोपडे, उपनगराध्यक्ष रवी राजपुते, बचाटे यांचा सत्कार करण्यात आला। त्यावेळेस प्रशांत कांबळे सर, बाबूराव पोळ, श्रीकांत बडे, आरिफ मोमीन, लियाकत जमादार चाचा, प्रताप नाईक, अल्फाज मोमीन, अशोक कदम, शामराव नाईक, याकूब मोमीन, संजय सूर्यवंशी, विश्व शहाणूर जमादार, अविनाश हेगडे, सागर महादेव कांबळे, अरुणा ऐवळे, समीर मोमीन, रमेश कांबळे, श्रीनिवास फुलपाटी, उत्तरेश्वर कांबळे, पांडुरंग आयशाळ, अप्पा कांबळे, सचिन नैसुरे, जगन्नाथ सुनपपल्ली, कुणाल जावळे आदी मान्यवर उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी हातकणंगलेहून विनोद शिंगे।